नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे नर्सिंग गिरी मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ DHS भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा आहे। विशेषतः DHS 2023 वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे, कारण शासनाकडून एक नवीन पत्र जारी करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये रिक्त राहिलेल्या पदांबाबत 7 दिवसाचा विशेष कालावधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 7 दिवसाचा कालावधी का देण्यात आला, किती पदे रिक्त आहेत, वेटिंग लिस्टमधील उमेदवारांनी काय करावे, DHS 2026 भरतीची जाहिरात कधी येऊ शकते, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील रणनीती काय ठेवावी। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की DHS अंतर्गत 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। या भरतीमध्ये हजारो उमेदवारांनी अर्ज केले होते, परीक्षा झाली, निकाल लागले, निवड यादी जाहीर झाली आणि त्यासोबतच वेटिंग लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आली। अनेक विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली, परंतु काही उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये राहिले। वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आशा होती की पुढे रिक्त जागा निर्माण झाल्यास त्यांना संधी मिळू शकते, मात्र त्यानंतर बराच काळ कोणतीही हालचाल दिसून आली नाही। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया संपवली असे गृहीत धरले होते। मित्रांनो, सरकारी भरतीमध्ये असे अनेकदा घडते की निवड झालेले काही उमेदवार रुजू होत नाहीत, दुसऱ्या विभागात नोकरी स्वीकारतात, केंद्र सरकारच्या सेवेत जातात, राज्य शासनाच्या इतर विभागांमध्ये नियुक्ती घेतात, काही जण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देतात। यामुळे निवड यादीतील काही पदे रिक्त राहतात। याच कारणामुळे DHS 2023 भरतीमध्ये देखील काही जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे। उपलब्ध माहितीनुसार गट क मधील 27 पदे, गट ड मधील 102 पदे अशी एकूण 129 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे। या गट क मध्ये फक्त स्टाफ नर्स नाही तर फार्मासिस्ट, लॅबोरेटरी संबंधित पदे, इतर तांत्रिक सहवर्ग यांचाही समावेश असू शकतो। या परिस्थितीचा विचार करून शासनाकडे विविध संघटना आणि कर्मचारी प्रतिनिधींनी मागणी केली होती। त्यांनी शासनाला सांगितले की रिक्त पदे असल्यास वेटिंग लिस्टमधील पात्र उमेदवारांना संधी दिली जावी। यावर शासनाने विचार करून एक विशेष निर्णय घेतला आहे। आता संबंधित विभागांना 7 दिवसाचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे। या कालावधीत रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्ही DHS 2023 वेटिंग लिस्टमध्ये असाल तर पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही खालील गोष्टी नक्की करा। मोबाईल नंबर सुरू ठेवा, फोन बंद ठेवू नका, अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास उचला, ईमेल नियमित तपासा, अर्ज करताना दिलेला ईमेल ID तपासत राहा, स्पॅम फोल्डर देखील चेक करा, कागदपत्रे तयार ठेवा, जर कॉल आला तर वेळ वाया जाऊ नये म्हणून मार्कशीट, नर्सिंग काउन्सिल नोंदणी, जात प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा। पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ही प्रक्रिया विशेष बाब म्हणून राबविण्यात येत आहे। याचा अर्थ असा की शासनाने एक अंतिम संधी दिली आहे। यापुढे वेटिंग लिस्ट संदर्भात पुन्हा परवानगी मिळेलच असे नाही, त्यामुळे मात्र उमेदवारांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे। आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न, DHS 2026 ची जाहिरात कधी येणार। मित्रांनो, अधिकृत जाहिरात अद्याप आलेली नाही, मात्र विविध विभागाकडून रिक्त पदांची माहिती संकलित केली जात आहे। अनेक जिल्ह्यातील वॅकन्सी पोझिशन सादर केल्याची माहिती वेळोवेळी समोर येत आहे। यावरून असे दिसून येते की भरतीची प्राथमिक तयारी सुरू आहे। मी विद्यार्थ्यांना इतकं सांगू इच्छिते की जाहिरातीची वाट पाहत बसू नका, कारण जाहिरात आपल्या हातात नाही पण अभ्यास आपल्या हातात आहे। दररोज 6 ते 8 तास अभ्यास करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा, टेस्ट सिरीज द्या, नर्सिंग सब्जेक्ट मजबूत करा, GK, इंग्लिश, रिझनिंगवर लक्ष द्या। मित्रांनो, आज वेटिंग लिस्टमध्ये असलेले अनेक विद्यार्थी उद्या सरकारी सेवेत दिसू शकतात आणि आज अभ्यास करणारे विद्यार्थी DHS 2026 मध्ये निवडले जाऊ शकतात। म्हणून संयम ठेवा, सातत्य ठेवा आणि तयारी सुरू ठेवा। लक्षात ठेवा, जाहिरात निघाल्यावर अभ्यास सुरू करणारे उमेदवार स्पर्धेत मागे पडतात, पण जाहिरात येण्यापूर्वी तयारी करणारे उमेदवार यशस्वी होतात। उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा
आणि DNER, DHS, NHM तसेच सर्व नर्सिंग रिक्रुटमेंट अपडेटसाठी नर्सिंग विदी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.